डेफिनेशन ऑफ द मेडिटेशन इज फोकस. तू आणखीन काही करत नाही. म्हणजे तू काय करतोस की एका पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर किंवा इश्यूज किंवा थॉट ह्या कुठे ज्या तुझ्या डोळ्यामधनं किंवा तुला सेन्स होतं किंवा तुला पास्टमध्ये असतं त्या ह्याच्यावरती तू कॉन्स्टंटली थिंकिंग करत असतो. तुझे थॉट प्रोसेस असतात आणि ऍट द सेम टाइम तू त्या प्रोसेसमध्ये तुझा माइंड कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. लेट्स से यू आर डुईंग सम काइंड ऑफ वर्क किंवा तू काही प्रोजेक्ट करतोयस किंवा तू काही रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत. तर आता ह्या वेळेला व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू इज टू बेसिकली कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. तुझ्या माइंडमधनं ते या गोष्टीमध्ये एका पर्टिक्युलर लेवलला अडकलेला आहेस त्याच्यातनं थोडं बाहेर आहे, रिफ्रेश हो आणि मग परत तू त्याच्यामध्ये तू एक वेगळ्या डायरेक्शनने थिंकिंग करू शकतोस किंवा तू वेगळ्या डायरेक्शनने प्रोसेस करू शकतो. तर ह्याच्याकरता मग काय माहितीये का की माइंड डायव्हर्शन किंवा माइंडफुलनेस आपण म्हणतो किंवा आपण काही ह्याच्यामध्ये हे करतो की तुला एक स्पेसिफिकली ब्रेक घे. ओके. तुला काही गोष्ट आवडते तर त्याच्यामध्ये तू फोकस. ऍडव्हान्टेज कुठे होतं की तू बेसिकली त्याच्यापासून जे तुझ्या डोक्यात चाललेलं असेल ते हळूहळू ह्या इकडे तू फोकस केला नाही. जर समजा तुला कुकिंग आवडतं, तुला खेळायला आवडतं, तुला चेस खेळायला आवडतं किंवा तुला अशा तुझ्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या केल्यास तू तिकडे फोकस करायचा जास्त प्रयत्न करतोस आणि तुझ्या माइंडमधनं ते सगळं कमी होतं. आणि मग काय होतं की तुझ्या माइंडमधनं ते कमी झाल्यामुळे जेव्हा हा पोर्शन संपला तुझा, म्हणजे ह्याला मी मेडिटेशनच म्हणतो एक प्रकारचं, की तू ज्याच्यावरती फोकस करतो त्याच्यावरती कम्प्लीट फोकस, ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो. एक्झॅक्टली. तू आनंद मिळतो म्हणजे ते का करायचं, आनंद मिळतो ते का करायचं, कारण काय माहितीये का की त्याच्यावरती तू इझिली फोकस करू शकतोस. म्हणजे एका साईडला तुझं एकदम डिस्ट्रक्शन चाललेलं असतं आणि तुला जर समजा कुकिंग आवडतं तर तू कुकिंग करायला गेलंस तर तू काय होतं म्हणजे की त्या पर्टिक्युलर ह्याच्यापासून डिस्कनेक्ट होतोस आणि इकडे होतो, विचार दुसरीकडे जातात, डायव्हर्ट होतात. आणि मग काय माहितीये का तिकडनं तू फ्रेश होतोस कारण ते तुझ्या आवडीचं असतं. आणि नंतर मग तू तिकडे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये किंवा वर्क लाईफ मध्ये परत जातोस त्यावेळेला तू फ्रेश असतो. तर ह्या मेडिटेशनमध्ये काय करायचं असतं की त्याच्यामध्ये लाईक शांत बसायचं किंवा तू एका ठिकाणी फोकस कर किंवा हे सगळे हे जे आहेत हे मेडिटेशनचे त्या लेवलचे काही प्रकार आहेत की जे तू करू शकतोस. पण मेन म्हणजे माझ्या मते तुझ्या ज्या सराउंडिंग मध्ये तू लॉक झालेला आहेस, तुझी पर्सनॅलिटी जी लॉक झालेली आहे कशामध्ये की तू मटेरियल लाईफ मध्ये लॉक झालेस, तू ज्या इश्यूज मध्ये लॉक झालाय त्याच्यातनं पहिल्यांदा बाहेर येण्याकरता तू काय मेडिटेशन, तर त्याच्याकरता सेल्फ हिलिंग किंवा सेल्फ मेडिटेशन किंवा त्या पर्टिक्युलर इश्यू मधनं बाहेर येण्याकरता मेडिटेशन तू केलं पाहिजे रादर दॅन दुसरं काहीतरी मेडिटेशन. तर त्याच्याकरता मी पण काही कोर्स काढलेले आहेत की ते बेसिकली सेल्फ हिलिंग अँड रिप्रोग्रामिंग वगैरे, कारण तुला ते खूप जरुरी आहे. कारण तू त्या मटेरियल लाईफमध्ये आणि इश्यूज मध्ये एवढा असतो की त्या इश्यूज मधनं तू पहिल्यांदा बाहेर आणि नंतर मग तू पुढे जा, कारण तू बाहेर